शेतकरी बांधवांनो नमस्कार। महायोजना दूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपण मागेल त्याला सोलार पंप योजनेअंतर्गत आपण फॉर्म भरले आहेत, परंतु आता सर्वच शेतकऱ्यांसमोर एक सर्वात मोठा प्रश्न आहे, तो म्हणजेच वेंडरचा। आपण बघतोय की मागील काही दिवसापासून वेंडर लिस्टमध्ये एकही वेंडर अवेलेबल नाही। वेंडर ज्या शेतकरी बांधवांना वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आला आहे त्या ठिकाणी वेंडर सिलेक्शनसाठी गेले असता एकही वेंडर आपल्याला अवेलेबल दिसत नाही। मग आता भरपूर शेतकऱ्यासमोर म्हणजे सर्वच शेतकऱ्यासमोर असा एक प्रश्न आहे की बाबा हे वेंडर नेमके ॲड कधी होणार आहेत। नेमकं आम्ही आता फॉर्म भरले आहेत, आमच्या फॉर्मचं काय होणार आहे, की वेंडर ॲड होणार किंवा नाही। तर तेच आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की वेंडर नेमके कधी ॲड होणार आहेत। तर ॲड होणार आहेत तर नेमके कोणत्या कंपन्या अगोदर ॲड होणार आहेत आणि कोणत्या कंपन्या ह्या फायनान्शियल वर्षाच्या नंतर ॲड होणार आहेत, हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवनवीन येणारे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। मित्रांनो, आपण सोलार योजनेअंतर्गत फॉर्म भरला आहे, पेमेंट केलं आहे, परंतु आता सध्या आपल्याला वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आला आहे। तर सध्याच्या स्थितीत आपण बघतोय तर आपल्याला वेंडर सिलेक्शन करायला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला वेंडर अवेलेबल नाही, त्याची बँक गॅरंटी संपली, अशा पद्धतीचा आपल्याला एरर येतो। अशा या एररमुळं, या भीतीमुळं शेतकऱ्याच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे की आता आपले जे काही फॉर्म आहेत त्या भरलेल्या फॉर्मचं नेमकं होणार काय आहे, फॉर्म रिजेक्ट होतील का, किंवा मग आपला येणारे वेंडर आपल्याला कधी येतील, आपण पैसे तर भरलेत, मग आपले जे काही सोलार पंप नेमके कधी भेटणार आहेत। तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये काय आहे की आता आपण मागं काही दिवसापूर्वी बघितलं, त्याच्यामध्ये 25-30 कंपन्या ॲड होत्या। 25-30 कंपन्या ॲड होत्या, त्यावेळेस आपल्याला काय होतं की त्या कंपन्या पसंत येत नव्हत्या, मग आपण त्याच्यासाठी वेंडर निवडीसाठी थांबलो होतो। मग आणखीन काही 15 ते 20 दिवसानंतर बघितल्याच्या नंतर त्याच्यामध्ये फार कमी 10-15 कंपन्या त्याच्यात दिसत होत्या आपल्याला। आणखीन थोडे दिवस थांबल्याच्या नंतर हळूहळू याच्यामधून सर्वच कंपन्या ज्या काय आहेत ते गायब झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात। आता त्याच्यामध्ये बघायला गेलं तर एकही कंपनी नाही। तर मग आता तर याच्यामध्ये ह्या कंपन्या नेमक्या ॲड होणार कधी, तर आता याच्यामध्ये काय होतं की 17 डिसेंबर रोजी एक शासनानं एक सर्क्युलर काढलं होतं। त्या सर्क्युलरमध्ये असं सांगितलं होतं की आम्ही म्हणजे येत्या समोरील 5 वर्षामध्ये जे काय आहे ते 5 लाख पंप इन्स्टॉल करणार आहेत, दरवर्षी 1 लाख। आता यानुसार जर बघितलं तर ज्या कंपन्या होत्या त्या कंपन्याला जे कोटा शासनानं दिला होता एका वर्षाकरता, तर तो कोटा आता कंपन्याचा संपलेला आहे। म्हणजे जी कंपनी आता त्याच्यामध्ये ॲड होती या वर्षामध्ये, ती कंपनी आता पुन्हा जर ॲड व्हायचं म्हटलं तर येणाऱ्या मार्च नंतर म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये, एप्रिल मे जूनमध्ये त्या कंपनी ॲड होऊ शकते। आता या 2 महिन्यामध्ये या पुढच्या जी कंपनी ॲड होणार आहे की जिचा टेंडर आता या जुन्या वर्षामध्ये, चालू वर्षामध्ये भरला आहे, तीच कंपनी या चालू वर्षामध्ये ॲड होऊ शकतात। आता बऱ्याच कंपन्याला आपण फोन केले, आम्ही सुद्धा व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न केला, महावितरणला सुद्धा फोन केले, तर त्याच्याकडून अशी विशेष काही माहिती मिळावा अशी माहिती मिळत नाही। कारण कंपनी तर सांगते की हो आमची कंपनी लवकरच ॲड होणार आहे, त्याच्यामध्ये 4-8 दिवस असेल सांगतात, प्रत्येकजण 8 दिवसात, 15 दिवसात किंवा पुढच्या महिन्यात ॲड होणार आहे म्हणून आपल्याला सांगितलं जातं। पण त्याच्यामध्ये तसं नाही, त्याची सत्यता जर तपासली तर ते काही वेगळंच आहे। त्यांचे जे काही वेंडर पहिल्याने वेंडर लिस्टमध्ये ती कंपनी होती त्याचा जो काही आता जो कोटा आहे तो संपून गेला आहे, कारण गव्हर्नमेंटने त्यांना एक कोटा दिला होता, त्यांनी कोटा मागून घेतला होता, प्रत्येक जिल्ह्यामधला त्यांचा कोटा आता संपून गेला। आता बऱ्याच जिल्ह्यामध्ये काही कंपन्या आहेत सुद्धा, त्या कंपन्या असण्याचं कारण एकमेव आहे की त्यांच्याकडं त्या जिल्ह्यात त्या जिल्ह्यातला कोटा हा अवेलेबल आहे, म्हणून त्या कंपन्या त्या ठिकाणावर शो करत आहेत। आता बरेचसे शेतकरी त्या कंपन्या निवडत आहेत, कधी थांबून जात आहेत। मग आता अशा वेळी ज्या कंपन्या आता लिस्टमध्ये येऊ शकतील अशा ज्या कंपन्या आहेत की ज्या कंपन्या या वर्षामध्ये नवीन ॲड झाल्या होत्या, वेंडर लिस्टमध्ये ॲड केल्या होत्या आणि आता जे काही आहे तर त्याच्याकडं या वर्षीचा कोटा बाकी आहे, त्याच कंपन्या आल्या तर या 2 महिन्यामध्ये येऊ शकतात। पण शक्यता कमी आहे की मार्च आणि हे फेब्रुवारी मार्चमध्ये एखादी 2 कंपनी आली तर येऊ शकेल, किंवा मग आता ज्या कंपन्या नवीन त्यांना कोटा स्टॉकसाठी अर्ज करणार आहेत अशा कंपन्या ज्या काही आहेत ते पुढच्या वर्षामध्ये सर्व कंपन्या येणार आहेत। आता पुढचं वर्ष म्हणजे 2026मध्ये नाही, 25मध्येच, म्हणजे एप्रिलपासून फायनान्शियल वर्ष जे काय असतं ते 1 एप्रिलपासून ते 31 मार्चपर्यंत वर्ष असतं, तर त्याच्यामध्येच ते काही कोटा असतो तो त्यांना मिळत असतो। दुसरी गोष्ट आहे की आता मागील कंपन्याचं जे काही पंप बसलेले आहेत ते पंप बसवण्यासाठी किंवा त्यांचं बजेटचे काही इश्यू आहेत, हे पण बऱ्याच जणांकडून सांगण्यात आलं की त्यांचे मागील बजेट निघलं नाही। आता निवडणुकीमुळे बरेच बजेट लांबालांबी झाली होती कंपन्यांची, हे पण कंपन्याच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे। दुसरी गोष्ट, आता ज्या कंपन्यांना
कंपन्या शेतकऱ्यांनी निवडलेल्या आहेत आणि त्यांना अद्याप मटेरियल मिळालेलं नाही. शासनाच्या माध्यमातून शासनाकडून त्यांना पण सांगितलं जातं की बाबा ज्या शेतकऱ्याच्या कंपन्या निवडल्या आहेत, ज्याचे वेंडर सिलेक्शन झालेले आहेत, त्यांचे लवकरात लवकर तुम्ही मटेरियल द्या, त्यांचे पंप इन्स्टॉल करा. ते इन्स्टॉल तुम्ही जेव्हा ते पूर्ण इन्स्टॉलेशन पूर्ण करसाल त्याच वेळेस तुम्हाला जे काय आहे ते नवीन कोटा अवेलेबल करून दिला जाणार आहे, असं शासनाच्या माध्यमातून सर्वच कंपन्याला सांगितलं गेलं आहे. पण आता मग याच्यामध्ये ज्या काही कंपन्या ॲड होतील त्या फक्त आणि फक्त नवीन कंपन्याच ॲड होणार आहेत. जर तुम्हाला जुन्या कंपन्या टाटा, शक्ती किंवा मग आणखीन इतरही CRI, कोसोल, KPC वगैरे ह्या जर कंपन्या लागत असतील तर नक्कीच आपल्याला आणखीन पुढचे 2 ते 3 महिने थांबावं लागणार आहे. तेव्हाच त्या आपल्याला जुन्या कंपन्या ज्या आहेत तर तिथे मिळणार आहेत. तुर्तास तरी काय होणार आहे की ज्या याच्यामध्ये आपण नवीन त्याच कंपन्या याच्यामध्ये ॲड होऊ शकतात तेही त्याला होणार अशी 100% त्याची शाश्वती नाही, 100% गॅरंटी नाही. आता याच्यामध्ये बऱ्याच जणांचं म्हणणं येतं की सर मग नवीन कंपनी आहे, या कंपनीबद्दल आम्हाला काही माहितीही नाही, मग ती कंपनी सिलेक्ट करावं की नाही. भरपूर आता शेतकऱ्याच्या माध्यमातून असं झालं होतं की मध्यंतरी काही कंपन्या त्याच्यामध्ये ॲड होत्या, मग त्या कंपन्या काय नवीन असल्यामुळं शेतकऱ्यांनी काय केलं होतं, त्या निवडल्याच नाही, ते तसंच सोडून दिलं. मग हळूहळू त्या कंपन्याचे काही शेतकऱ्यांनी नाईलाजाने त्या कंपन्याची निवड केली आणि त्या कंपन्या त्याही वेंडर लिस्टमधून त्यांचा कोटा संपला, ते संपून गेल्या. तर अशा वेळेस काय करा की जी कंपनी त्या ठिकाणावर ॲड होते तर त्या सर्वप्रथम त्या कंपनीचं तुम्ही बॅकग्राऊंड बघा, त्या कंपनीला बॅकएंडला कुठल्या कंपनीचा पंप येतो. आता यांनी काय केलेलं आहे की PM कुसुम आणि मागेल त्याला सोलार योजनेमध्ये याच्यामध्ये काय आहे की थोडासा डिफरन्स आहे. याच्यामध्ये सर्व्हिस रिलेटेड काही इश्यू येऊ नयेत म्हणून त्यांनी काय केलं, एजन्सीला टेंडर दिलेले आहेत. म्हणजे आता XYZ समजा एक WSR पंप नावाची जर एजन्सी असेल तर बॅकएंडला कोण्या कंपनीचा पंप बसवती हे आपण बघायला हवं. आता बऱ्याचशा कंपन्या अशा आहेत की टेंडर एका नावानं भरलेला आहे आणि पंप एका कंपनीचा देतात. म्हणजे शक्ती कंपनीचा सुद्धा पंप येऊ शकतो, त्याच्यानंतर लुबीचा सुद्धा पंप येऊ शकतो, CRIचा सुद्धा पंप येऊ शकतो. अशा भरपूर साऱ्या कंपन्या आहेत ती वेंडर आल्याच्या नंतर हे सुद्धा तुम्ही तपासून बघा की नेमका पंप हा कोण्या कंपनीचा दिला जातो आणि त्याचं सर्व्हिस नेमकं कोण देणार आहे, एजन्सी सर्व्हिस देणार आहे की कंपनी सर्व्हिस देणार आहे. तर अशा कंपन्याच्या जर आल्या तर तुम्ही त्या कंपन्या निवडू शकता. हे असं करण्याचं कारण, आता तुम्ही म्हणसाल की बाबा मग ही कंपनी त्याच्याच नावानं टेंडर का देत नाही, तर हेच कारण आहे की आता कंपनीला समजा काही 100, 200, 500 पंपाचा कोटा दिला होता, तो कोटा आता त्या नावानं संपून गेला. समजा आपण टाटा पॉवरचा जर XYZ पकडलं की 1 लाख पंप त्यांना दिले होते, 100-200 पंप त्यांना दिले होते, ते वर्षाचा त्यांचा डाटा तो कोटा जो आहे तो संपून गेला. मग आता पुन्हा त्यांना 1 वर्षभर थांबावं लागणार आहे की ते कोटा ॲड होण्याकरता. मग त्यासाठी ते आता काय करत आहे की दुसऱ्या कोण्यातरी नावानं, म्हणजे एखाद्या नावानं ते टेंडर भरतात, मग त्या अंतर्गत तेच पंप तुम्हाला मिळू शकतात. मग अशा वेळी ही सुद्धा तुम्ही पडताळणी करा आणि नंतर तुम्ही ते वेंडर सिलेक्ट करू शकता. म्हणजे असं समजू नका की ही एजन्सी आली म्हणजे हे नवीनच आहे. एकंदरीत या सगळ्या गोष्टीवरून जर बघायचं झालं तर हे वेंडर जे आहेत त्या जुन्या कंपन्या होत्या त्या मार्च नंतरच ॲड होणार आहेत आणि ज्या नवीन कंपन्या आहेत त्या येत्या 2 महिन्यामध्ये ॲड होऊ शकतात. याच्यामध्ये ज्या कंपन्याला टेंडर मिळाले आहे, ज्या कंपन्याचे जुने टेंडर होते त्या याच्यामध्ये ॲड होऊ शकतात, म्हणजे पुढच्या फेब्रुवारीमध्ये ॲड होऊ शकतात किंवा येत्या 2 दिवसामध्ये सुद्धा त्या ॲड होऊ शकतील. पण जुन्या कंपन्या जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला जे काही आहे ते पुढच्या फायनान्शियल वर्षामध्ये म्हणजे मार्च नंतरच त्याच्यामध्ये ॲड होऊ शकतात. आता ही जी माहिती होती ती आपण महावितरण कर्मचारी किंवा मग इतर कंपन्याचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून आपण माहिती घेतली होती, परंतु याची अधिकृत अशी माहिती त्यांनी कुठं वेबसाईट किंवा मग त्यांच्या साईटवर कुठेही त्यांनी टाकलेली नाही. फक्त आम्ही फोन कॉल याद्वारे ही माहिती घेतली होती. तुम्हाला जर याबद्दल जर काही माहिती असेल की वेंडर संदर्भात कधी ॲड होणार आहेत किंवा मग कंपनीचे कोणी प्रतिनिधी असतील तर त्यांच्याकडून तुम्ही माहिती घेतली असेल तर ती माहिती आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.